नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अच्छा, ठीक है. तर आज आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या विषयाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये एक एक पॉईंट आपण थोडे व्यवस्थित डिस्कस करूया. ओके, चला तर सुरुवात करूया. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला 5 युनिट दिलेली आहेत, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आहे ना काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत मी तुम्हाला एकदा थोडं हायलाईट करतो. बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 5 युनिट जे असेल हे कसे डिस्ट्रीब्यूट केलेत, बरोबर. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला दिले बघा डायोड, ॲप्लिकेशन ऑफ डायोड. आता तुम्ही नाव कधीतरी ऐकलं असेल, आपण बेसिक फर्स्ट सेमेस्टरला सुद्धा शिकलो होतो बघा. PN जंक्शन डायोड असेल, बरोबर आहे ना. हां, त्याच्यानंतर जेनर डायोड असेल, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. क्लिअर आहे. आता यालाच थोडं आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं, बरोबर. इन फ्युचर तुम्हाला पुढं हे हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे गेले की तुम्हाला याचे ॲप्लिकेशन्स पण आहेत. म्हणजे PN जंक्शन डायोड आपण कसा वापरतो, कुठं वापरतो, हे सगळे हळूहळू पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे गेल्यावर लक्षात येईल. ओके. आता याच्यामध्ये ना ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला या चॅप्टरमध्ये फक्त म्हणजे या सब्जेक्टमध्ये किंवा हे जे एवढे पॉईंट्स किंवा चॅप्टर दिसतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम ज्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या बघा स्विचिंग रिलेटेड, बरोबर आहे. कशाच्या रिलेटेड शिकायचे? स्विचिंगच्या, बरोबर आहे. मग आता स्विचिंगच्या अर्थ याचा अर्थ काय होतो सर, तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्याला एक इलेक्ट्रिकल स्विच आपण बघितलं, बरोबर आहे ना. हां, इलेक्ट्रिकल स्विच असलं आपण काय करतो बघा, हे इलेक्ट्रिकल स्विच असेल आपण हाताने प्रेस करतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे एकतर ऑन असेल किंवा कसं असेल रे, ऑफ असेल. सेम लाईक दॅट तसं इलेक्ट्रॉनिक स्विच सुद्धा असतं जे की ऑटोमॅटिक ऑपरेट होत असतं, लक्षात ठेवा. तर ते म्हणजे असेल तुमचे हे सिलेबसमध्ये आपल्याला डिस्कस करणारे स्विचेस. ओके. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कोणतं दिलं तुम्हाला त्यांनी? डायोड दिला. तर डायोड फक्त ना फक्त PN जंक्शन डायोडच नाही तर बरेच डायोड आहेत, त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत, त्याचे ॲप्लिकेशन काय असेल ते आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे. त्यानंतर बघा याच्यामध्ये याला म्हणतो आपण BJ आणि याला म्हणतो आपण T. म्हणजे याच्यावर तुम्हाला सेपरेट एक युनिट दिला आहे. BJT म्हणजे होतं बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. हा सुद्धा एक स्विच आहे किंवा हा एक ट्रान्झिस्टर आहे. आता पुढे गेल्यावर तुम्हाला आपण नावापासून सुरुवात करू. ट्रान्झिस्टर, ट्रा म्हणजे काय होतं रे? 3, बरोबर आहे. म्हणजे असं काय 3 टर्मिनलचा डिव्हाइस तो ज्याचं काय काम आहे काय नाही आपण डिस्कस करणार आहोत. ओके. त्यानंतर हा BJT जो असेल तो ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून कसं काम करतो आपल्याला ते बघायचं आहे. अजून फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, ओके, हा एक ट्रान्झिस्टर आहे, बरोबर आहे. मग त्याच्यात आणि BJTमध्ये काय फरक असेल, बरोबर आहे. तर ते आपल्याला आता हळूहळू डिस्कस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा लास्टला रेग्युलेटर अँड पॉवर सप्लाय. तर एक एक पॉईंट आपण व्यवस्थित थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. त्यामध्ये बघा सर्वात पहिले जे असेल मी तुम्हाला म्हटलं होतं ॲप्लिकेशन ऑफ डायोड. ओके. आता याच्यामध्ये तो आपल्याला काय डिस्कस करायचं आहे ना, मी थोडं तुम्हाला ओव्हरव्ह्यू करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. किंवा पुढं काय करायचं आहे आपल्याला आतापासून प्लॅन केलेलं आहोत. डिफरंट मी तुम्हाला म्हटलं होतं डायोड फक्त एकच आहे का रे? नाही, डिफरंट टाईप्स ऑफ डायोड, बरोबर. मग कोणकोणत्या टाईपचे डायोड आहे सर? आम्ही आतापर्यंत कोणते ऐकले? PN जंक्शन डायोड असेल, जेनर डायोड असेल, स्कॉटकी डायोड असेल, बरेच काही डायोड आहेत, बरोबर आहे. तर त्याचं आपल्याला काय काय शिकायचं आहे? सगळ्यात पहिलं कन्स्ट्रक्शन शिकायचं आहे, बरोबर. त्यानंतर त्याचा सिम्बॉल बघा, हे क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचं. कन्स्ट्रक्शन सिम्बॉल सेपरेटली क्वेश्चन कसे डिझाईन होतं. त्यानंतर वर्किंग, बरोबर, वर्किंग प्रिन्सिपल असेल तो कसा काम करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची ॲप्लिकेशन, बरोबर आहे. आणि फॉरवर्ड आणि रिव्हर्स. आता हे तुम्ही जस्ट ऐकलंही असेल फर्स्ट सेमेस्टरला फिजिक्समध्ये तुमचं ऑलरेडी झाले, पण तरी पण एकदा थोडा शब्द आपण बाजूला ठेवू दोन. ओके. आणि डायरेक्ट येऊ पुढं PI कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे थोडं तुमच्यासाठी नवीन असेल, बरोबर आहे. नवीन म्हणणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी फर्स्ट सेमेस्टरला डिस्कस केलं, पण मग हे 2 पॉईंट जे असेल तुमच्यासाठी जे की तुम्ही इन डेप्थ ज्यावेळेस तुम्ही डायोड शिकणार त्यावेळेस तुम्हाला अजून महत्त्वाचे लक्षात येईल, बरोबर आहे. आता VI कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सरळ काय की तेच वर्किंग जे असेल ती आपण फक्त एका ग्राफिकलच्या फॉर्ममध्ये शिकणार आहे. लक्षात आलं? बघा तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येऊन जाईल. ओके. हां, कोणकोणत्या डायोडची शिकायची सर आम्हाला? सगळ्यात पहिला PN जंक्शन डायोड जो की आपण ऑलरेडी फिजिक्समध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतर कोणता आहे रे? जेनर डायोड, बरोबर आहे. त्यानंतर काय LED असेल, त्यानंतर हे फोटो डायोड, त्यानंतर असेल स्कॉटकी डायोड. तुम्हाला एवढ्या टाईपचे डायोड जे असेल ते त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये डिस्कस करायचे आहेत, बरोबर आहे. तर ते एकदम सिस्टमॅटिक डिटेलमध्ये आपण ॲनिमेटेड एक एक डिस्कस करूया. ओके. त्यानंतर नेक्स्ट डायोड ॲज अ रेक्टिफायर. आता पुढची स्टेप काय तुम्हाला रेक्टिफायर डिस्कस करायचं. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय डिस्कस करायचं आहे? रेक्टिफायर. मग त्यासाठी तुम्ही काय वापरलं? डायोड. लक्षात आलं? मग डायोड काय म्हणून वापरायचं तुम्हाला आता? रेक्टिफायर. डायोड ॲज अ रेक्टिफायर. आता रेक्टिफायर म्हणजे काय होतं रे? तर रेक्टिफायर म्हणजे एक असा डिव्हाइस आहे की जो ACचं DCमध्ये करत असतो. म्हणजे याचा अर्थ काय? ACचं पल्सेटिंग DCमध्ये करतो. तुमच्या घरामध्ये मोबाईलचे चार्जर आहे बघा, बरोबर ना. आपण मोबाईलच्या चार्जरला इनपुट जो असेल तो कोणता देतो? AC. आणि मोबाईलला कोणता भेटत असतो? DC. हे रेक्टिफायर असतो. तर तो आपल्याला कसा डिझाईन होतो किंवा कसा त्याचे टाईप्स कोणकोणते असेल ते आपण डिस्कस करणार, बरोबर आहे. टाईप्स ऑफ रेक्टिफायर मग कोणकोणते असेल त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिला असेल हाफ वेव्ह आणि दुसरा कोणता असेल? फुल वेव्ह रेक्टिफायर, बरोबर आहे. फुल वेव्हचे पण अजून 2 टाईप्स आहेत. एक असेल ब्रिज आणि दुसरा असतो
सेंटर टॅप किंवा त्यालाच म्हणतो असं आपण मिड पॉईंट रेक्टिफायर. याच्या एकदम काय म्हणतात त्याला आपण शॉर्टकट डायग्राम बनवलेले आहे. मी शॉर्टकट म्हणजे याचा अर्थ की लॉंग टर्म कसे ध्यानात ठेवता येईल किंवा लक्षात ठेवता येईल असे डायग्राम बनवलेले आहेत. अजून जेव्हा आपण पुढे जाऊ तुम्हाला लक्ष देऊन जाईल. जस्ट फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन किंवा सिलेबसची ओळख करून देतो. त्यानंतर बघा हे जे मी सर्किट काढणार आहे त्याचं ऑपरेशन सुद्धा एवढं इझी आहे मित्रांनो. हा खूप लेंदी पोर्शन आहे बरोबर आहे, पण त्याला आपल्या अशा वेने समजून घ्यायचं की जेणेकरून तुम्हाला ते एकदाच करायचं आहे, परत करायची गरज पडणार नाही. आणि अजून महत्त्वाचं तुम्हाला हा सिलेबस पुढे डिग्रीला पण आहे, हा सिलेबस पुढे एमटेकला पण आहे, त्याच्यामुळं पक्का लक्षात ठेवा. क्लिअर आहे. त्यानंतर बघा इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म. मी तुम्हाला म्हटलं ना की तेच आपल्याला थिअरॉटिकल पार्ट शिकायचं आहे, फक्त ग्राफिकलच्या फॉर्ममध्ये शिकायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज वेव्हफॉर्म असेल बरोबर आहे. मग त्याचे व्होल्टेज आणि करंट त्यालाच म्हटलं आपण जसं की व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आपण डिस्कस केलेलं होतं. तसे त्याच्यासुद्धा काही लोड व्होल्टेज असेल, सोर्स व्होल्टेज असेल, अशा डिफरंट वेव्हफॉर्म आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे आहे. त्यानंतर हे जे रेक्टिफायर आहे त्याचे काही थिअरॉटिकल किंवा स्पेसिफिक काही पॅरामीटर्स आहेत, ते कोणकोणते बघू. ॲव्हरेज DC व्हॅल्यू, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ करंट अँड व्होल्टेज, त्यानंतर रिपल फॅक्टर असेल, परंतु रिपल फ्रिक्वेन्सी असेल, PIV डायोड असेल, TUF असेल किंवा इफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर असेल. आता हे पॉईंट तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. ओके क्लिअर आहे. हां, आता अजून महत्त्वाचं त्याच्यानंतर जो असतो तो कोणता असतो रे, फिल्टर बरोबर आहे. रेक्टिफायरच्या नंतर कोणता पार्ट येतो, फिल्टर बरोबर आहे. मग तो जो रेक्टिफायर असेल त्यांना जो ACचं पल्सेटिंग DC मध्ये केलं, त्या पल्सेटिंग DCचं रिपल DC मध्ये करायचं काम कोण करत असतं, फिल्टर करत असतो बरोबर. आणि त्याच्यानंतर फिल्टरच्या नंतर आपण प्युअर करण्याचं काम कोण करत असतं, रेग्युलेटर, जे की तुमचा शेवटचा पॉईंट आहे सिलेबसचा. लक्षात आलं. हां, तर त्याच्यामध्ये बघा कोणकोणते शंट कॅपॅसिटर असेल, सिरीज इंडक्टर असेल, ELC असेल, CLC असेल, हे डिफरंट टाईप्स आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायचे आहे बरोबर आहे. पण आता मी जे तुम्हाला हे जे पॉईंट सांगितले मित्रांनो, त्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं L असेल, C असेल, CLC असेल, हे नावं जे आले ना किंवा हे जे नावं आहेत बरोबर आहे, हे नावं म्हणजे काय, L म्हणजे इंडक्टर होतं, C म्हणजे काय होतं मित्रांनो, कॅपॅसिटर बरोबर आहे. तर हे तुम्हाला अगोदर व्यवस्थित समजून घ्यावं लागेल बरोबर आहे. इंडक्टर काय असतो, कॅपॅसिटर काय असतो बरोबर, किंवा रजिस्टर काय असतो, ह्या तिघांची ओळख व्यवस्थित करून घ्या. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला मित्रांनो, लालू, श्यामू आणि रामू बरोबर आहे. रामू, लालू आणि श्यामू अशा तिघांचा 3 इडियट्स म्हणून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आवर्जून बघा. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला इथं समजायला खूप सोपं जाईल बरोबर आहे. रामू, लालू आणि श्यामू. रामू म्हणजे रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. मी असा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पहिला बघून घ्या. तो बघितला की तुम्हाला हे समजायला खूप सोपं जाईल, कारण तुम्हाला C म्हणजे काय हे तिथे डिटेलमध्ये कळेल, L म्हणजे काय हे सुद्धा डिटेलमध्ये कळेल, किंवा त्याचे फंक्शन कोणकोणते असते त्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये घेतलेले आहेत. ओके, लवकरच त्याचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे, तर तोही सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, लक्षात आलं. चला, त्यानंतर बघा सेकंड चॅप्टर असेल, किंवा मी तुम्हाला मुद्दामून काही ग्राफ इथे दाखवतोय बघा. तुम्हाला आताच म्हटलं होतं ना आपल्याला डिफरंट डायोड, म्हणजे तुम्हाला शिकायच्या अगोदर काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. हे आपल्याला नेमकं डिस्कस काय करायचं. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं की आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो जेनर डायोड बरोबर आहे. जेनर डायोड बघा असा गोल्डन कलरचा दिसतो आणि हा त्याचा झेडचा सारखा असा सिम्बॉल असतो. लक्षात ठेवा, हा त्याचा सिम्बॉल आहे आणि हा त्याचा काय डायग्राम आहे. हे तर जस्ट फक्त तुम्हाला मी आता एक ट्रेलर दाखवतोय. पुढं तुम्हाला हळूहळू जसं आपण डिटेलमध्ये शिकायला सुरुवात करू तेवढंच तुम्हाला अजून मजा येईल. क्लिअर आहे, कळालं. हां, इथं बघा एक साईड ब्लॅक असते, एक साईड गोल्डन असेल. सेम लाईक दॅट पुढे तुम्हाला LED मी म्हटलं होतं बरोबर आहे. हा असतो तुमचा LED, लाईट इमिटिंग डायोड बरोबर आहे. त्यानंतर इथे हा आहे बघा PN जंक्शन डायोडचा सिम्बॉल प्लस, आणि हा इथं जो असेल याला म्हणतो आपण ॲनोड, याला म्हणतो असतो आपण कॅथोड. हे तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेले बरोबर आहे. सेम लाईक दॅट तो सिम्बॉल LEDचा आहे, पण त्याच्यामध्ये 2 बाहेर ॲरो आहेत बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. त्याला एक कॅथोड असतो, एक काय असतो ॲनोड. आणि LEDची मी अजून एक डायग्राम तुम्हाला दिली, त्याचा सिम्बॉल सुद्धा येत आहे. अजून एक नाव तुम्ही बघितलं होतं मित्रांनो त्याच्यामध्ये, स्कॉटकी डायोड बरोबर. स्कॉटकी डायोड जो असेल तर तो सुद्धा अशा प्रकारे दिसतो. त्याला सुद्धा असे 3 टर्मिनल असतात, किंवा त्याचा सिम्बॉल जो असेल तो आपण अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे. लक्षात आलं, कळालं सगळ्यांना. ओके, त्यानंतर अजून पुढे गेल्यावर मी तुम्हाला म्हटलं होतं बघा आपल्याला शिकायचं आहे रेक्टिफायर बरोबर आहे. अजून आहे ना एक छोटे पिन मी तुम्हाला इथे अजून दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं लक्ष देईल, गन डायोड असेल, LED असेल, PIN डायोड असेल. हे आता तुम्हाला एक्स्ट्रासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, हे कसे दिसतात. फोटो डायोड असा दिसतो, लेझर डायोड असेल, टर्नर डायोड असेल, व्हॅरेक्टर डायोड असेल, स्कॉटकी डायोड असेल. पण यातले तुम्हाला फक्त स्पेसिफिकच सिलेबसला दिले आहेत, म्हणून असं नका लक्षात ठेवू की आपल्याला एवढेच करायचे. अजून एक्स्ट्रासाठी थोडे लक्षात ठेवा बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण जेनर डायोड. ओके, याला म्हणतो आपण जेनर डायोड. त्यानंतर हा असेल तुमचा स्कॉटकी डायोड. हे 1-2 डायोड जे असेल ते अजून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. क्लिअर आहे. याला म्हणतो आपण LED. ठीक आहे, तुम्हाला सिलेबसला दिलेले आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं होतं बघा रेक्टिफायर बरोबर ना. आता रेक्टिफायर पुढे हे बघा एक हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे बरोबर. म्हणजे हा AC सप्लाय आपण त्याला देत असतो. हा ट्रान्सफॉर्मर जो असेल तो काय करतो रे, त्याला म्हणतो आपण छोटा ट्रान्सफॉर्मर या बरोबर. हा AC सप्लाय देणार, आणि हा इथे तुम्हाला PN जंक्शन डायोड कनेक्ट केला आहे. ते PN जंक्शन डायोड द्यायचा, आणि समोर काय करणार आपण एक लोड यूज करणार बरोबर आहे.
हे असेल तुमचा हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता हे ग्राफिकल किंवा डायग्रामॅटिकली आपल्याला शिकायचं आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येऊन जाईल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याचा दुसरा टाईप आहे कोणता, फुलिओ. बरोबर, म्हणजे इथे तुम्ही एकच डायोड वापरला तर फुलिओचा कोणता आहे, हा ब्रिजवाला. बरोबर आहे, कोणता आहे हा, ब्रिज. बरोबर आहे. मग हा ब्रिज जो असेल या ब्रिजमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचे, 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 डायोड आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहे. बरोबर. अजून मी तुम्हाला एक सेंटर टाईप किंवा मिड पॉईंट म्हणलो, त्याच्यामध्ये किती डायोड असेल मित्रांनो, 2. बरोबर, म्हणजे एसी सप्लाय द्यायचा आणि आउटपुटला काय मिळवायचं आहे, पल्सेटिंग डीसी तुम्हाला लोडला मिळवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता हे ज्या डायग्राम आहेत ह्या थोडं किचकट डायग्राम आहेत. बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा एकदम जबरदस्त मी एकदम इझी डायग्राम बनवून दिला आहे मित्रांनो. तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप आपल्यासोबत जोडलेले राहा, तुम्हाला हळूहळू पुढे आणखी बरीच मजा येईल. ओके. त्यानंतर बघा तुम्हाला मी रेक्टिफायरच्या नंतर म्हटलं होतं फिल्टर. काय म्हटलं होतं रे, फिल्टर. बरोबर आहे. हा तो फिल्टर असेल बघा. कोणता फिल्टर आहे हा बघा, आरसी असेल. बरोबर आहे. आता हे आरसी डायग्राम दिसती. त्यानंतर अजून फिल्टरचे बरेच काही डायग्राम पुढे आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. क्लिअर आहे. आता हा एक बघा सेम डायग्राम आहे, ही बघा. बरोबर आहे. हे जे असेल, आता हे तुम्ही रेक्टिफायर त्याला जोडलं आणि रेक्टिफायर कोणाला कनेक्टर असतो रे, फिल्टरला. बरोबर. हा असेल पुढं फिल्टर, म्हणजे याला म्हणतो आपण एल फिल्टर. म्हणजे याचं इनपुट जे असेल ते कोण असतं, रेक्टिफायर. याचं इनपुट जे असेल ते कोण असेल, एसी सप्लाय, ज्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर. लक्षात आलं. मग हा जो एसी असेल त्याचं पल्सेटिंग डीसी, पल्सेटिंग डीसीचं रिपल डीसी, हे काम असतं फिल्टरचं असतं. लक्षात आलं मित्रांनो. चला तर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. नेक्स्ट चॅप्टर बघा तुमचा बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो, त्याला म्हणतो आपण बीजेटी. बरोबर आहे. आता बीजेटी जो असेल, आता अगोदर जे आपण डायोड बघितले ना, त्यातले पीएन जंक्शन डायोड असेल, जेना डायोड असेल, एलईडी असेल, त्यात मॅक्झिमम जे असेल, समजा जेना डायोड, पीएन जंक्शन डायोडबद्दल बोललो मी, तो काय काम करत असतो, स्विचिंग. बरोबर आहे. मग हा जो स्विचिंग जो असेल, म्हणजे याचा अर्थ काय, एक तर तो ऑन म्हणून काम करेल किंवा ऑफ म्हणून. म्हणजे मी त्याला म्हटलं होतं मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्सचं बटन, इलेक्ट्रिकल बटन जसं आपल्या घरामध्ये बोर्डाला लावलेलं आहे, तसं हे डायोड काय असतो, पीएन जंक्शन डायोड एक स्विचिंगचं काम करतो, ऑन किंवा ऑफ होण्याचं. फक्त ऑटोमॅटिक असेल, आपण इलेक्ट्रिकल बटन जे असेल आपल्या घरामध्ये ते हाताने ऑपरेट करतो. बरोबर आहे. मग तसंच बीजेटी सुद्धा काय करत असतो मित्रांनो, एक तर स्विचिंग किंवा दुसरं त्याचं फंक्शन असतं मित्रांनो, ॲम्प्लिफाय करणे. बरोबर आहे. मग स्विचिंग म्हणजे काय होतं रे, ऑन किंवा ऑफ. म्हणजे याचा अर्थ काय, मला कळालं सर की बीजेटी सुद्धा मी एक स्विच म्हणून त्याला वापरू शकतो, किंवा बीजेटीला मी एक ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा वापरू शकतो. मग ॲम्प्लिफायर म्हणजे काय होतं सर, तर ॲम्प्लिफायर काय करत असतो, लो सिग्नलचं काय करत असतो, हाय सिग्नल म्हणजे कन्व्हर्जन करत असतो. जसं की सपोज मी एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं, आपण माईकमध्ये बोलतो, माईकमध्ये बोलल्यानंतर स्पीकरमध्ये जास्त आवाज येतो, म्हणजे लो सिग्नल माईकमध्ये असेल आणि हाय सिग्नल तुमच्याकडे असेल स्पीकरमध्ये असेल, याला म्हणतो आपण ॲम्प्लिफाय कर. लक्षात आलं. तर तो बीजेटी आपल्याला काय करायचं आहे, ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून शिकायचं आहे. तो तुमचा एक सेपरेट चॅप्टर आहे. आणि बीजेटी आपल्याला ॲज अ एक स्विच म्हणून शिकायचे. झालं तुमचा बीजेटीचं सिलेबस खतम. लक्षात आलं. एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया आपण, जेणेकरून तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक किंवा स्टेप बाय स्टेप कळायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आता हे करंट ऑपरेटिंग डिव्हाइस आहे किंवा व्होल्टेज ऑपरेटिंग डिव्हाइस आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. आता जस्ट लक्षात ठेवायची एवढी गरज नाही आहे. ओके. त्यानंतर बघा डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर. आता हा जो ट्रान्झिस्टर मी शिकायला लागलो सर बीजेटी, याचे कोणकोणते टाईप्स आहे, एक असेल पीएनपी, दुसरा कोणता असेल एनपीएन. बरोबर. आता हे याचे तुम्हाला सिम्बॉल लक्षात ठेवायचे, ते थोडे कन्फ्युजिंग सिम्बॉल आहे, त्यासाठी आपण एकदम जबरदस्त ट्रिक्स बनवलेली आहे, ही पुढे गेल्यावर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. त्यानंतर बघा, हा जो ट्रान्झिस्टर असतो त्याला 3 टर्मिनल असेल मित्रांनो. किती टर्मिनल असतात, 3. बरोबर आहे. मग त्याला म्हणतो आपण, याला म्हटलं आपण बेस, याला म्हटलं आपण इमिटर, याला म्हटलं आपण कलेक्टर. बरोबर आहे. मग हे जे 3 टर्मिनल असेल म्हणून त्याला म्हटलं आपण ट्रान्झिस्टर. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक असतो इमिटर, याला ॲरो असतो. बरोबर ना. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा, याला म्हटलं मी कलेक्टर, याला म्हटलं मी इमिटर, याला म्हटलं मी बेस. बरोबर आहे. मग त्याचं आपल्याला कॉन्फिगरेशन शिकायचं आहे. मग ह्या ट्रान्झिस्टरचं मला कॉन्फिगरेशन करायचं असेल तर मी काय करणार सर, तुम्ही काय करणार, कॉमन बेस घेणार, कॉमन इमिटर घेणार आणि कॉमन मी काय करणार, कलेक्टर घेणार. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. लक्षात आलं. आणि हा पार्ट सुद्धा थोडा लेंदी किंवा किचकट आहे, पण एकदम आपण इझी वेने बनवलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही शिकताल किंवा ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला खूप मजा येईल किंवा ऑटोमॅटिक सगळं समजायला लागेल. जसं जसं आपण पुढे जाऊ तुम्हाला तसं तुमच्या हळूहळू लक्षात येईल. बरोबर. आता याच्या डायग्राममध्ये सुद्धा काही मी ट्रिक्स बनवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. क्लिअर कळालं. कारण त्याच्या डायग्राम थोडा मोठे आहे आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस थोडं लक्षात ठेवायला जड जातं. त्यासाठी सुद्धा मी एक ट्रिक्स बनवलेली आहे, ती ट्रिक्स तुमच्या सहज लक्षात राहून जाईल. क्लिअर कळालं. ओके. त्याच्यानंतर याच पार्टमध्ये जसं की तुम्हाला म्हटलं होतं मी सीबी. बरोबर आहे. ते सीबीसाठी आपण काय वापरतो, अल्फा वापरत असतो. बरोबर आहे. त्यानंतर सीसी असेल, सी असेल, असं अशा प्रकारे आपल्याला सी असेल किंवा सीसी असेल, अशा प्रकारे आपण अल्फा, बीटा आणि गॅमा हे तिघांची रिलेशन बघायचं. आता सध्यापुरतं जे शेवटी लक्षात ठेवा फक्त की आपल्याला असं काहीतरी बघायचे, अल्फा असेल, बीटा असेल, गॅमा असेल, त्याचे काही फॅक्टर जे असेल ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके. त्यानंतर बघा,
बीजेटी बायसिंग, बरोबर आहे. आता ही जी बीजेटी असेल, जसं की आपण बघा पी एन जंक्शन डायोड असेल, बरोबर आहे, झेनन डायोड असेल, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये हळूहळू शिकले त्यावेळेस तुम्ही एक शब्द ऐकला असेल, फॉरवर्ड बायास, रिव्हर्स बायास, बरोबर आहे ना. ते फॉरवर्ड बायास करणे म्हणजे काय, रिव्हर्स बायास करणे म्हणजे काय, तसं आपल्याला काय करायचं आहे, बीजेटीची सुद्धा बायसिंग करायची आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जो एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, दॅट इज कॉल्ड ॲज डीसी लोड लाईन. आता ही डीसी लोड लाईन काय असेल, एक ग्राफिकल एक डायग्राम असेल, बरोबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स सारखी. ते तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की आपण, कारण तुम्हाला पहिले वर्किंग समजून घ्यावं लागेल. एकदा बीजेटी कळाला की तुम्हाला पुढचे पार्ट हळूहळू कळायला लागेल, बरोबर. त्याच्यामध्ये एक ऑपरेटिंग पॉईंट असतो, तो ऑपरेटिंग पॉईंट कधी स्टेबल असतो, कधी स्टेबल ठेवायचा, कधी स्टेबल नसतो, कुठं स्टेबल असतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक थर्मल रनवे नावाची कन्सेप्ट आहे, बरोबर आहे, किंवा हीट सिंक काय असतो. अजून महत्त्वाची गोष्ट, त्याच्या काही वेगवेगळ्या बायसिंगचे टाईप्स आहेत, बरोबर. म्हणजे फिक्स बायसिंग वेगळी असेल, बेस बायस वेगळी असेल, बरोबर, किंवा व्होल्टेज डिव्हायडर वेगळे असेल. हे सगळं आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप डिस्कस करायचं आहे, ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, हेच आपण ट्रान्झिस्टरचे बोललो त्याच्याबद्दल बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे बघा की ते डिव्हाइस आहे, याचे 3 टर्मिनल असतात, बरोबर. याला म्हटलं होतं आपण बेस, याला म्हटलं होतं आपण इमिटर, याला म्हटलं आपण कलेक्टर, बरोबर आहे. आता ही कॉन्फिगरेशनमध्ये त्याची एक डायग्राम आहे बघा, बरोबर आहे. आता हा बेस जो असेल त्याच्यासोबत इमिटर जोडलेला आहे, ह्या कलेक्टर असेल त्यासोबत पण काय जोडलेलं आहे, इमिटर. म्हणजे काय झालं सरी, कॉमन इमिटरची डायग्राम आहे. म्हटलं ना तुम्हाला CB, CE आणि CC, ही कशाची डायग्राम आहे, कॉमन इमिटर म्हणजे CEची, आणि त्याची काय असेल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हे हळूहळू तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येऊन जाईल. सेम लागेल तशीच बघा ही डायग्राम, बरोबर आहे, लक्षात आली, ओके. हां, आणि तो ट्रान्झिस्टर जो असेल तो कसा दिसतो सर, असा दिसतो, बरोबर. हे बघा त्याचे 2 सिम्बॉल असतात, हा एक सिम्बॉल असेल आणि हा एक सिम्बॉल. मग त्याच्यामध्ये फरक काय सर, याचा ॲरो जो असेल तो इनवर्ड साईड आहे आणि याचा ॲरो जो असेल तो काय असेल, आउटवर्ड साईड. म्हणून एकाला मी NPN म्हटलं आणि एकाला काय म्हटलं आपण PNP. तर तेही तुम्हाला हळूहळू पुढं हे कसं लक्षात ठेवायचं कसं नाही मी तुम्हाला हळूहळू सांगेल. जस्ट बघा आता इथे बघा PNP, बरोबर आहे ना. हां, PP डबल आलं, इथे NPN. आता इथं NN काय आलं, डबल आलं. मग जो डबल आहे तो लक्षात नका ठेवू, जो सिंगल आहे तो लक्षात ठेवा. इथं काय रे N, इथं काय P, बरोबर आहे. मग हा P म्हणजे मित्रांनो पळून जाणारा, लक्षात ठेवायचं. कसं ठेवायचं आहे, पळून जाणारा. मग याला म्हणायचं सेंटर. मग सर्कलच्या बाहेर कोण चालला रे, याचा ॲरो चालला. म्हणजे NPN ट्रान्झिस्टरचा ॲरो कसा असेल मग आउटवर्ड साईडला, म्हणजे तुमच्या डोक्यातून कधीच जाणार नाही, लक्षात आलं. त्याच्या अपोजिट कोणता असेल मग इनवर्ड साईडला PNP, लक्षात आलं, ओके. चला, त्यानंतर ही एक याची कॅरेक्टरिस्टिक्स असेल. अजून त्याचे मी तुम्हाला बऱ्याच डायग्राम दिलेत अशा प्रकारे, त्याला आपण बघत असतो. पण त्याला टर्मिनल किती असतात, 3 टर्मिनल असतात, बरोबर. हे त्याचे नंबर वगैरे असतात, हे त्याचे सिम्बॉल आहे, PNP असेल किंवा NPN असेल. क्लिअर कळाले, मी तुम्हाला परत सिम्बॉल दिलेले ते थोडे बघून घ्या. आणि ॲक्च्युअल त्याचे कन्स्ट्रक्शन डायग्राम जे असेल मित्रांनो, ते अशा प्रकारे असते बघा, इमिटर, बेस आणि कलेक्टर. हे सुद्धा वर्किंग आपण हळूहळू वर्किंगमध्ये डिस्कस करणार आहोत, ओके. चला पुढं नेक्स्ट. हां, ही ती डायग्राम मी तुम्हाला वर्किंगसाठी बोललो होतो, ती एकदा व्यवस्थित बघून घ्या, ओके. हे बघा त्याच्यामध्ये 3 लेअर असतात, 1, 2 आणि 3, बरोबर आहे. एक P लेअर असेल, N लेअर असेल, P लेअर असेल, बरोबर आहे. PN जंक्शन डायोडमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं स्टार्टिंगला बेसिक शिकून घ्या, P आणि N कुठून आलं, व्हॉट इज मीन बाय P, व्हॉट इज मीन बाय N, बरोबर आहे. एकदा ते लक्षात आलं की तुम्हाला हे पुढं हळूहळू स्टेप बाय स्टेप, कारण बेस कधीही आपला पक्का असायला पाहिजे. बेस कळाला, बेस म्हणजे हा बेस नाही म्हणत तुम्ही, बेसिक कन्सिडर कळेल तुम्हाला. तर पुढं मी तुम्हाला म्हटलं ना सेमी कंडक्टर, वाटलं तर आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया, सेमी कंडक्टर, जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी हळूहळू डिस्कस करायला सोप्या जाईल, ओके. चलो नेक्स्ट आहे बघा BJT ॲम्प्लिफायर. मी तुम्हाला म्हटलं होतं BJT जो असेल तो 2 टाईप्समध्ये आपण 2 वेमध्ये डिस्कस केला होता. एक म्हणजे तो काय काम करतो सर, स्विचिंगचं काम करत असेल, आणि दुसरं म्हणजे काय काम करत असतो सर, ॲम्प्लिफायर म्हणून काम करत असतो. मी तुम्हाला म्हटलं याचा एक तुम्हाला सेपरेट चॅप्टर तयार झाला, दॅट इज कॉल्ड ॲज BJT ॲज अ ॲम्प्लिफायर, बरोबर आहे. मग हा BJT ॲज अ ॲम्प्लिफायर जो असेल त्याचे किती प्रकारे क्लासिफाय केला, तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला असेल सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर असेल. मग त्याचे ह्या बारीक छोट्या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस करणार आहोत, बरोबर. त्यानंतर मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर असेल, त्याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत, बरोबर. त्यानंतर टाईप्स ऑफ BJT कपलिंग असेल, बरोबर आहे, RC कपल असेल, हे वेगवेगळे कपलिंग त्याचे आपण डिस्कस करायचे. आणि लास्टला जो मित्रांनो पॉईंट मी तुम्हाला म्हटलं होतं BJT ॲज अ स्विच, हे बघा तुम्हाला शेवटचा पॉईंट दिसतो, बरोबर. BJT आपल्याला एक स्विच म्हणून पण डिस्कस करायचं आहे, आणि BJT आपल्याला एक ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा डिस्कस करायचा आहे. कळालं सगळ्यांना, ओके. चलो नेक्स्ट. त्यानंतर पुढं बघा, जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं बघा, हे दिसतं, बरोबर आहे. हा जो ट्रान्झिस्टर आहे, हा एक लॅम्प आहे, लोड आहे, आणि मी त्याला एक सप्लाय दिला समजा, बरोबर आहे. हा सप्लाय दिला, आणि तो सप्लाय जो असेल मी बल्बला असा यूज करतोय, बरोबर आहे. पण हा आज मी काय केला, एक स्विच म्हणून तिथे यूज केला, लक्षात आलं. हा कसा काम करतो, हे बटन म्हणून मी तिथे वापरलेलं आहे, पण कसं काम करतो तुम्हाला पुढे गेल्यावर हळूहळू लक्षात येईल. अजून एक छोटी मी इथे डायग्राम घेतलेली बघा, हे बघा इथे लाईट दिसतो LED, बरोबर आहे. हां, BJTचा हा बेस असेल, हा इमिटर असेल, हा कलेक्टर असेल, आणि त्याच्यामध्ये काय लावलं असं मी एक LED लोड, म्हणजे हा एक बटन म्हणून आपल्याला वापरायचं आहे BJT ॲज अ स्विच. तो कसा काय तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल, ओके. चलो नेक्स्ट. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. मी तुम्हाला म्हटलं होतं जसा तुमचा BJT असतो
जसं तुमचा BJT असतो तसा काय असतो मित्रांनो FET. ओके, काय असतो FET, बरोबर. मग याच्यापैकी एक करंट कंट्रोल असतो आणि व्होल्टेज कंट्रोल असतो. आता जस्ट आपण लक्षात नाही ठेवायचं तो कसा असतो ना, मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायची गरज सुद्धा पडणार, बरोबर आहे. मग यातलं करंट कंट्रोल कोणता, व्होल्टेज कंट्रोल कोणता, बरोबर आहे. मग BJT आणि FET दोघांमध्ये फक्त BJ आणि FE नाव बदललं, मग याच्यामध्ये फरक का असेल त्याचा आपल्याला डिफरन्स सुद्धा बघायचा आहे मित्रांनो. तो डिफरन्स असा बघायचा आहे की त्याच्यामध्ये दोनही चॅप्टर कव्हर झाले पाहिजे, असा एकदम सिस्टमॅटिक वेने आपण तो डिफरन्स बघणार आहोत. ओके, या FET मध्ये काय व्होल्टेज ऑपरेटिंग डिव्हाइस, म्हणजे इथेच तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला हे अगोदर कोणता बघितला आपण BJT, तो कोणता होता करंट कंट्रोलिंग डिव्हाइस किंवा करंट ऑपरेटिंग डिव्हाइस. हा कोणता असेल मग व्होल्टेज ऑपरेटिंग डिव्हाइस. आता हे कसं लक्षात ठेवायचं, हाच व्होल्टेज काय तो करंट काय, तर पुढं त्यावेळेस आपण डिटेल बघूया त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, त्यानंतर त्याचा जे जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आहे त्याचं टाईप्स की जंक्शन जे FET असेल त्याच्यामध्ये बघा जसं NPN आणि PNP BJT मध्ये होतं तसं इथं काय N चॅनल असेल, दुसरं कोणतं असेल P चॅनल असेल, बरोबर आहे. त्याची वर्किंग असेल, सिम्बॉल असेल, कॅरेक्टरिस्टिक्स असेल, हे आपल्याला सगळं डिस्कस करायचं आहे. ओके, त्यानंतर जसं आपण BJTचं बायसिंग बघितलं मित्रांनो तसं आपल्याला काय बघायचं आहे FETचं सुद्धा बायसिंग बघायचं, बरोबर. त्यामध्ये सेल्फचे बायस असेल, सोर्स सेल बायस असेल, ड्रेन टू सोर्स बायस असेल, बरोबर आहे. त्यानंतर कॉमन सोर्स FET ॲम्प्लिफायर असेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो दॅट इज कॉल्ड एज मॉस्फेट. हा खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. मॉस्फेट जो असेल त्याचाच ॲडव्हान्स आपण नंतर IGBT वगैरे बघत असतो, तर तुम्हाला हा इन फ्युचर खूप महत्त्वाचा आहे. हा म्हणजे सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातो. जसं की सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपण अगोदर सुरुवातीला समजा मी BJT डिस्कस केला असेल, FET डिस्कस केला असेल, त्याचा ॲडव्हान्स मॉडेल मॉस्फेट असेल, त्याचा ॲडव्हान्स मॉडेल IGBT असेल, हे हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचे. मग तुम्हाला हा बेस पक्का असेल हा समजायला सोपा जाईल, हा पक्का असेल तर हा समजायला सोपा जाईल. म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, याचं कन्स्ट्रक्शन काय असेल, वर्किंग काय असेल, कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल, बरोबर आहे. त्याचे टाईप्स बघा, इन्व्हेस्टमेंट काय असेल, डिप्लिशन काय असेल, हे एकदम स्टेप बाय स्टेप आणि ट्रिक्स आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला एकदा जर बघितलं तर फक्त रिकॉल करायची गरज आहे, परत त्याला जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा मी तुम्हाला म्हटलं होतं FET वगैरे असेल, JPT त्याची डायग्राम वगैरे कशी असेल, हे मी छोट्या छोट्या तुम्हाला मोजक्या डायग्राम दिल्या. बघा जसं तो सिम्बॉल होता बघा BJTचा तसाच थोडा वेगळा आहे, फक्त त्याच्यामध्ये काय होतं बेस इमिटर कलेक्टर, इथे काय मग ड्रेन गेट आणि सोर्स, बरोबर आहे. याची सुद्धा तुम्हाला मी एक ट्रिक्स देणार आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात कसं लक्षात ठेवायचं. बघा याच्यामध्ये ॲरो आहे, याचा ॲरो पुढे चालला सेंटरकडे चालला आणि याचा ॲरो सेंटरपासून पुढे चालला बाहेर, सेम लागतात तसंच आहे बघा, लक्षात आलं. आता N चॅनल म्हणजे काय, N चॅनल म्हणजे काय, असं 2 N आणि त्याचा असं एक चॅनल तयार करायचं, म्हणजे हा कोणता आहे मग NPN, बरोबर आहे. आणि हे पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगेल कसं करायचं. आणि P चॅनल म्हणजे काय, त्याचा सुद्धा चॅनल तयार करायचं, बरोबर आहे. ही ट्रिक्स मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेल, कारण तुम्हाला आतापासून सांगेल थोडं कन्फ्यूज होईल. त्यानंतर हे डायग्राम सुद्धा मी तुम्हाला त्याची दिले की तो कसा दिसतो, मॉस्फेट वगैरे जो असेल तो कसा दिसतो, या डायग्राम तुम्ही वन बाय वन बघून घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जसं आपण BJTचं कन्स्ट्रक्शन बघितलं तसे कशाचं आहे, जे FETचं कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे. त्याचे 2 लेअर काय असेल, ते P टाईप सबस्ट्रेट असेल, गेट असेल, सोर्स असेल, ड्रेन असेल, हे कन्स्ट्रक्शन डायग्राम आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा मॉस्फेट जो असेल तर मॉस्फेटचा हा ही डायग्राम मॉस्फेट अशा प्रकारे असतो आणि ही त्याची कन्स्ट्रक्शन डायग्राम, जसं की SiO2 असेल, ही लेअर का वापरली, कशासाठी असेल, हीच लेअर तिथे का वापरलेली आहे, त्याचा फायदा काय आहे, तोटा काय, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. ओके, त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा लास्टला रेग्युलेटर आणि पॉवर सप्लाय, बरोबर आहे ना. मग मी तुम्हाला म्हटलं होतं मित्रांनो, आठवतं आपण सुरुवातीला AC डिस्कस केला, बरोबर आहे ना. हां, त्यानंतर आपण काय डिस्कस केला, सॉरी AC सप्लाय म्हणू शकतो आपण. AC सप्लाय कुठं असतो सर, त्याला म्हटलं आपण ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे ना. एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला आहे, बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मर, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर हा AC सप्लाय देतो. AC सप्लाय कोणाला दिला आपण, रेक्टिफायरला दिला, बरोबर आहे. हां, नंतर रेक्टिफायर आपण कोणाला देणार, फिल्टरला देणार, बरोबर. आणि नंतर फिल्टर कोणाला देणार आपण, रेग्युलेटरला देणार, बरोबर आहे. मग हा काय करतो, हा AC जो असेल त्याचं कशामध्ये करत असतो, डायरेक्ट DC मध्ये, म्हणजे एवढ्या स्टेप आपल्याला पार करावं लागतात मित्रांनो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये स्टेप पार करता करता बघा इंडक्टली आपल्या इथं ट्रान्सफॉर्मर चॅप्टर होऊन जातो, इथे रेक्टिफायर होऊन जातो, इथे फिल्टर होऊन जातो, इथे रेग्युलेटर होऊन जातो. म्हणजे सगळे चॅप्टर तुमच्या एका एवढ्या लाईनमध्ये कव्हर होतं. म्हणजे आत्ता शिक माझा ACचा काय झाला, आता DC झालेला आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण तो सप्लाय प्युअर DCकडे करत जात असतो. असं स्टेप बाय स्टेप करता करता एंडपर्यंत तुमचा सिलेबस संपून जाईल. त्यामुळं एक जरी स्टेप तुम्हाला कळाली नाही, याचा अर्थ एकही चॅप्टर कळला नाही तर पुढे लिंक लागणार नाही. ओके, मग नीड ऑफ रेग्युलेटर पॉवर सप्लाय, म्हणजे मला पॉवर सप्लाय हा प्युअर किंवा रेग्युलेटेड करायचा आहे, बरोबर आहे. त्याची गरज काय असेल, मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ DC रेग्युलेटर पॉवर सप्लाय, दॅट इज कॉल्ड एज ब्लॉक डायग्राम. हे जी बघितली ना मी, हीच तुमची ब्लॉक डायग्राम आहे, स्टेप बाय स्टेप. आणि मॅक्झिमम वेळेस हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली विचारले जातो का, पूर्ण सब्जेक्टचा 6 मेन सारे मित्रांनो लक्षात ना, कारण हे सगळेच सब्जेक्ट हे सगळेच टॉपिक याच्यामध्ये कव्हर झाले आहेत, बरोबर. त्यानंतर बघा मी तुम्हाला आता अगोदर आपण लोड लाईन किंवा लाईन रेग्युलेशन आता डिस्कस केलं आहे.
तर तेही सुद्धा आपल्याला इथे बघायचे. त्यानंतर जनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसं काम करतो आपल्याला ते बघायचे. त्यानंतर थोडंफार तुम्हाला एक IC बद्दल थोडं इंट्रोडक्शन आहे इथं, तर ते सुद्धा आपण डिस्कस करूया. ओके. त्यानंतर बघा स्विच मोड पॉवर सप्लाय, बरोबर आहे. स्विच मोड पॉवर सप्लाय काय असतो, त्याचे ब्लॉक डायग्राम आणि त्याचे फंक्शन वगैरे काय असतात हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात आलं मित्रांनो. बघा इथे मी तुम्हाला काही छोटे छोटे डायग्राम दिले आहेत इथं. जस्ट फक्त आता हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे असतो, बरोबर आहे. मी छोटे छोटे कंपाऊंड असेल हे कंपाऊंड इथे तुम्ही बघून घ्या. ओके. जसं की हा कॅपॅसिटर असेल, रजिस्टर असेल, हे थोडं तुम्हाला इंट्रोड्यूस झालं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्ट एकदा व्हिज्युअलाइज झाले की क्लिअर होऊन जातं. लक्षात आलं. ओके. अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हे इंट्रोडक्शन जे असेल सर्वांना व्यवस्थित कळालं असेल. आपल्याला पुढं स्टेप बाय स्टेप जायचं आहे, तर एक एक कन्सेप्ट समजून घेऊन पुढं चला, बरोबर आहे. लक्षात आलं. मागची कन्सेप्ट समजली नाही की ती क्लिअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हेच तुमचं इन फ्युचर बिल्ड करणार आहेत, कारण हा बेसिक आहे. या सेमिस्टरला किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही जिथं आहात तिथं तुमचं खूप बेसिक सिलेबस आहे मित्रांनो. तो बेसिक एकदा क्लिअर झाला की तुम्हाला पुढं जायला खूप सोपं जाईल किंवा पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. ओके. चला भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू.